नमस्कार. शब्द गुणिले इंच या उपक्रमामध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आहे विजयादशमी, दसरा. आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावरती आपल्या उपक्रमातली जी तिसरी कथा मी तुमच्या समोर सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे कोपरा आणि ती लिहिली आहे प्रवीण जोशी या लेखकाने. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या तिसऱ्या कथेला. कोपरा. रात्रीचे 11:30 वाजले होते. आसपासची सगळी ऑफिसेस कधीच सुटली होती, पण लुक अँड फील प्रायव्हेट लिमिटेडला घड्याळ नावाची गोष्ट माहीत नव्हती. आत्ताशी कुठे मीटिंग सुरू झाली होती. निर्मलजींच्या प्रशस्त केबिनमध्ये टॉप ऑफिसर्स अदबीनं उभे होते. बाहेर त्यांचे असिस्टंट्स मीटिंग संपायची वाट पाहत होते. लुक अँड फीलने मोठमोठे कलाकार, वकील, डॉक्टर्स, खेळाडू यांची घरं आणि ऑफिसेस सजवली होती. उच्च अभिरुची, वेळेवर काम, दर्जा आणि ग्राहकांचं समाधान या बाबतीत कोणीच स्पर्धक नव्हता. एकदा ड्रॉइंग तयार झालं की 1 मिलीमीटरच्या चुकीलाही माफी नव्हती. स्वतः निर्मलजी अग्रवाल रोज कामावर लक्ष ठेवत. काटदरे, आतमध्ये या. निर्मलजींनी काटदऱ्यांना बोलवलं. काटदरे केबिनमध्ये आले. येस सर. तुमची ती नवीन असिस्टंट, काय नाव तिचं? सर, वीणा कानिटकर. निर्मलजींचं लक्ष त्यांच्या मोबाईलवर आलेल्या फोटोकडे केंद्रित होतं. काटदऱ्यांच्या लक्षात आलं. म्हणाले, सर मी सांगेन तिला. काय सांगाल? काय सांगाल? काटदरे, मला सांगा, तुम्हाला DV परांजपे माहिती आहेत? काटदरे गोंधळले. ते DVच्या प्रोजेक्टवरतीच काम करत होते. DV फार मोठे खगोल शास्त्रज्ञ होते आणि त्यांना नुकतीच पद्मश्री देखील मिळाली होती. बोला काटदरे, काय विचारलं मी? काय विचारलं? काटदरे, मला सांगा, आपण त्यांच्यासाठी काय काम करतोय हे तरी तुम्हाला माहितीये का? सर, आपण त्यांचा बंगला डेकोरेट करतोय. सर, डेकोरेट? डिझाईन करतोय सर आपण त्यांचा बंगला. मला माहिती आहे. आय एम व्हेरी सॉरी सर. माझ्या असिस्टंट वीणा कानिटकरनी DV सरांच्या स्टडी रूम मधल्या त्या कोपऱ्यात. निर्मलजींनी फक्त हात वर केला. मीटिंग संपल्याची ती खूण होती. काटदरे त्यांच्या केबिनमध्ये गेले. वीणाला बोलवून घेतलं. 22-23 वर्षांची मुलगी इतक्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायला मिळणं ही तिच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. म्हणाली, सर कशी झाली मीटिंग? काय म्हणाले निर्मल सर? निर्मल सर म्हणाले, नालायक, डिस्गस्टिंग. वीणाला तिची चूक लक्षात आली. म्हणाली, सर आय एम व्हेरी सॉरी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सर, मला माहितीये DV परांजपे सरांच्या स्टडी रूम मधल्या त्या कोपऱ्याचा मी विचार केला होता सर. ऍक्च्युअली तुला आपल्या डिझायनर्स पेक्षा जास्ती समजतं. वीणा, तू इथे इंटर्न म्हणून काम करतेस, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. विचार केला होता म्हणे. नाही, माझंच चुकलं. मीच तुला DVच्या प्रोजेक्टवरती घ्यायला नको होतं. माझंच चुकलं. पण तुझाच हट्ट. मुलगी एवढं हट्ट करते म्हटल्यावरती मला असं वाटलं की हिला काहीतरी चांगलं काम करायची इच्छा असेल, पण तसं काही नाहीये. तुम्हाला ना या सेलिब्रिटीज मध्ये वावरायचंय नुसतं. मिडल क्लास. येस, मिडल क्लास मुलींचा हाच प्रॉब्लेम आहे. अगं, मोठमोठ्या लोकांची घरं, ऑफिसेस पाहिलेस का कधी? युसलेस. वीणाला फार वाईट वाटलं होतं. डोळ्यातून येणारं पाणी कसंबसं तिनं थोपवून धरलं होतं. तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. अगं, क्लायंट कोण आहे हा तरी काही विचार केलास की नाही? नुसता फर्स्ट क्लास मिळवून भागत नसतं. लोकांच्या स्पेसेसवरती काम करताना त्यांच्या मानसिकतेचा विचार करायचा असतो. हे शिकवलं नाही का कॉलेजमध्ये? का आम्हीच शिकवायचं बॉसची बोलणी खाऊन झाल्यानंतर? आय जस्ट कॅनॉट अंडरस्टँड दिस. तुमच्यासारख्या यंग जनरेशनला ना सिरियसनेस नावाची गोष्टच नाहीये अजिबात. आता मला हे सगळं निस्तरावं लागणार आहे. अगं, DV परांजपे सारख्या खगोल शास्त्रज्ञाच्या स्टडी रूम मध्ये तू तुझी अक्कल चालवलीस? गेट आउट चालती हो. उद्यापासून कामावरती यायचं नाही. 1 दिवस कामावरती ये, अकाउंट क्लिअर करायला, काम करायला नाही. युसलेस. वीणा तिच्या क्युबिकलमध्ये आली. हमसून हमसून रडायला लागली.
आज सकाळी जेव्हा डीव्ही परांजपे यांच्या बंगल्याचं काम सुरू होतं तेव्हा वीणा साईटवर सुपरविजन करत होती. तेवढ्या डीव्ही स्वतः तिथे आले. 60 पलीकडचं वय पण कणा ताठ. गोऱ्या पान चेहऱ्यावर सुरकुत्या त्यांना अगदी शोभत होत्या. डोळ्यात बुद्धिमान हसणं आणि आवाजात गोडवा. वीणाने त्यांना नमस्कार केला, आपलं नाव सांगितलं. डीव्ही म्हणाले, वीणा म्हणजे सरस्वतीचं वाद्य. देव मानत नाही तरीही सरस्वती वगैरे कसं काय म्हणतायत हे, असाच विचार आला ना मनात. काय विचारू नकोस. डीव्ही हसत हसत म्हणाले आणि माग बघ अशी खूण केली. वीणानं माग पाहिलं तर 90च्या घरातल्या एक बाई उभ्या होत्या. चेहरा अगदी डीव्हींसारखाच होता. डीव्हींची आई होती ती. म्हाताऱ्या असून तरतरीत होत्या पण हातात आधाराला एक काठी होती. डीव्ही म्हणाले, माझी आई. अजूनही घाबरतो बर का मी तिला. वीणाने त्यांना पण नमस्कार केला. नंतर बोलता बोलता दोघ जण स्टडीमध्ये आले. पाठोपाठ गजानना असं म्हणत म्हणत त्यांची आई पण स्टडीमध्ये आली. डीव्हींच्या आईने वीणाला विचारलं, मला सांग मुली, तू त्या कोपऱ्याचं काय करायचं ठरवलं तुम्ही? काय ठेवणार तिथं? हा प्रश्न कानावरती पडताच डीव्हींनी चोरट्या नजरेनं त्यांच्या आईकडे पाहिलं. तो कोपरा पहिल्यापासूनच चर्चेत राहिला होता. एखादी जागा पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहावी आणि नंतर तिथं काय करावं ते सुचू नये असं त्या कोपऱ्याचं झालं होतं. डीव्ही काही बोलायला जाणार इतक्यात वीणा म्हणाली, मॅडम ऍक्च्युली डिझाईन प्रमाणे आम्ही तिथे व्हॅन गॉगची स्टारी नाईटची रेप्लिका लावणार आहोत. सर ऍक्च्युली ऑफिशियल प्रिंट आहे, इम्पोर्ट होईलच 1-2 दिवसात. अरे वा, तुला कळतात का ग ती व्हॅन गॉग का काय, ती स्टारी का काय, ती चित्र कळतात तुला? हा नाही मॅडम, मला कळत नाही, पण स्टारी नाईट हे सूर्योदयापूर्वी दिसणाऱ्या आभाळाचं चित्र आहे व्हॅन गॉगने काढलेलं. सर मला एवढंच माहितीये बरं का. आणि तरीही तुम्ही ते आभाळाचं चित्र लावणार? म्हणजे हजारो रुपये खर्च करून तुम्ही ते चित्र लावणार का? तर केवळ माझा दिगू हा एक खूप मोठा खगोलशास्त्रज्ञ आहे म्हणूनच ना. पण मी काय म्हणते, अगम्य अंधारातले शोध लावणाऱ्याच्या खोलीतला एखादा कोपरा तरी उजळलेला ठेवाल की नाही? काय वीणाबाई, मी काय म्हणतीये येतंय का लक्षात? असं म्हणून डीव्हींच्या चेहऱ्यावरची तरकट रेषा वाचून एक नाराजीचा कटाक्ष टाकून त्या जायला वळल्या. गजानना म्हणत म्हणत निघून गेल्या. वीणा विचार करत होती. घटना छोटीशीच होती पण तिला आतून काहीतरी जाणवलं. तिनं परस्पर एक निर्णय घ्यायचं ठरवलं. डिझाईनच्या बाहेर जायचं नाही हा लुक अँड फीलचा रूल ती मोडत होती. वीणा लुक अँड फीलच्या स्टोअर मध्ये गेली पण तिला तिथे पाहिजे ते सापडेना. तिला चैन पडेना. ती बेचैन झाली. तिथून बाहेर पडली. तिनं एक सुबकशी गणपतीची मूर्ती विकत घेतली. डीव्हींच्या घरी येऊन त्या कोपऱ्यात ठेवून दिली. फुलं वाहून मनोभावे नमस्कार केला. आता तो कोपरा परिपूर्ण दिसायला लागला. निराकाराला सगुण साकार रूप यावं तसं. त्या कोपऱ्याचा फोटो काढून तिने डीव्ही परांजपेंना पाठवून दिला आणि ऑफिसला आली. मीटिंग संपायची वाट पाहत होती. आज रात्री 11:30ला सुरू झालेली मीटिंग जेव्हा संपली तेव्हा तिची नोकरी गेली होती. तिला खूप अस्वस्थ वाटलं. रडून रडून डोळे सुजले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा थोडी लवकर ऑफिसला आली. तिला काय करावं कळेना. आपल्याला कुणीतरी बोलवेल या अपेक्षेनं ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात निर्मल सरांचं बोलवणं आलं. वीणा केबिन जवळ गेली.
कमेन. वीणा आत जाताच तिला समोर डीव्ही परांजपे बसलेले दिसले. चेहऱ्यावरती स्मित तसंच होतं, पण ते वीणासाठी नव्हतं. तिला वाटलं एवढ्या मोठ्या माणसासमोर आता आपला अपमान होणार. तिला फार वाईट वाटत होतं. तेवढ्यात निर्मल सरांनी विचारलं, हे काय? निर्मलजींनी मोबाईल मधला तो फोटो तिला दाखवला. काटदरे आतमध्ये या. काटदरे आतमध्ये आले. हॅलो सर. येस सर. स्टारी नाईट रेप्लिका झाली? सर ती होईलच. म्हणजे ऍक्च्युली ऑफिशियल इमेज, ऑफिशियल प्रिंट आहे सर. ती 1-2 दिवसात येईल का? आज येणार होती सर ती. पुढच्या आठवड्यात सर तुमच्या स्टडीमध्ये लागून जाईल. तुम्हाला वॅनगॉग समजतो का काटदरे? काटदरे, तुम्ही डीव्हीच्या स्टडीमध्ये काय लावताय तुम्हाला कळत नाही. का लावताय माहित नाही. काम कधी पूर्ण होणार हे सांगता येत नाही. काय सर? सर ते त्या डिझाईन मध्ये, अरे फाडून टाका त्या डिझाईन. मला सांगा, तुम्ही वीणाला कामावरून काढलं का? सर तिला काही कळत नाही सर. असं म्हणताच डीव्ही परांजपे मध्ये बोलायला लागले. म्हणाले, अहो, ज्या मुलीला एका कोपऱ्याच्या लांबी रुंदीच्या इंच फुटाबरोबरच नात्यात पडलेलं अंतर देखील समजतं, तिला काही कळत नाही असं म्हणता तुम्ही काटदरे? स्टडी रूम ही विचारांची जागा. आता श्रद्धा वगैरे जाऊ द्या, तो फार वेगळा विषय आहे. पण माझी आई तिथं ज्ञानाचं, स्फूर्तीचं, स्थिरतेचं एक प्रतीक ठेवू पाहत होती आणि मी ते टाळत होतो. आमच्या दोघांच्या नात्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता. एक लहानसा ताण घेऊन तो कोपरा तिथं उभा होता. या तुमच्या वीणानं तो ताण सहज हलका केला. आमच्या नात्यात पडलेलं अंतर भरून काढलं या मुलीनं. तुम्हाला यातलं काही कळणार नाही कदाचित, कारण ना तुमच्या त्या ड्रॉइंग्सच्या रेघोट्यांमध्ये हे समजावून सांगता येत नाही काहीतरी. असो. काटदरे खाली मान घालून सगळं ऐकत होते. निर्मलजींनी काटदऱ्यांकडे रोखून पाहिलं. तो इशारा समजून काटदरे केबिन मधून बाहेर पडले. थोडं इकडचं तिकडचं बोलून डीव्ही जायला उठले. जाताना वीणाला म्हणाले, माझ्या आईनं तुला घरी बोलवलंय ग, येऊन जा एकदा. चला निर्मलजी, येतो मी, येतो. असं म्हणून डीव्ही परांजपे निघून गेले. निर्मलजी म्हणाले, वीणा, इंटेरियर डिझायनर केवळ घरं सजवत नसतो. त्याचं काम असतं घराला मानवी भावनांचा दरवळ देणं, घराला वास्तू बनवणं. डिझाईन जपण्याच्या नादात आपण नेमकं हेच विसरतो बघ. असो. बाय द वे, लुक अँड फील मध्ये मी एक नवीन पोस्ट तयार करतोय, क्लायंट सर्व्हिसिंगची. सांभाळशील का तो कोपरा? काय? वीणाला हे अनपेक्षित होतं. ती नकळतपणे हो म्हणाली. निर्मल सरांच्या केबिन मधून ती कधी बाहेर पडली तिचं तिलाच कळलं नाही. बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आता मात्र ती तिचे अश्रू थांबवू शकली नाही. अश्रूंच्या पडद्याआड तिला डीव्हीच्या स्टडीतला तो धुपानं दरवळणारा कोपरा दिसायला लागला. या एकाच घटनेमुळे तिच्या मनाचे असंख्य कोपरे आज
खऱ्या अर्थानं उजळले होते. कोपरा. शब्द गुणिले इंच या उपक्रमातली ही तिसरी कथा कोपरा. तुम्हाला ही कथा कशी वाटते तुमचे फीडबॅक्स आमच्यापर्यंत जरूर पोचवा. पहिल्या 2 कथा तथास्तू आणि 401-402 या दोन्ही कथांच्या युट्यूब लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केल्यात. या तिन्ही कथा पहा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा. प्रत्येक आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर पर्यंत या कथा पोहोचाव्यात असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं. 4था एपिसोड जो असणार आहे तो अर्थात पुढच्या रविवारी सकाळी 10 वाजता मी रिलीज करणार आहे. त्या एपिसोडमध्ये जी कथा आहे ती पण प्रवीण जोशी यांनीच लिहिली आहे आणि त्या कथेचं नाव आहे घर. तेव्हा भेटूयात पुढच्या रविवारी शार्प सकाळी 10 वाजता. थँक्यू.